पहिला होता आपल्याकडनं लाईन आउट गेलेली नाही, तुमच्या विषय नाही, तो रणजित पाटलांच्या विषय हो. त्यांना पहिला होता तुम्ही लाईन आउट दिली पाहिजे होती की पाईपलाईन कुठून कशी टाकली पाहिजे ते त्यांना पटतं. इकडे वाकडं करायला नगरपालिका ही तिला हे फक्त तात्पुरता काम करायला आलेले आहे, ते टेंडर संपल्याच्या आले जातील, ताबापोती तुम्ही देणार आहेत त्यांना, नंतर त्याचे देखभाल सगळी तुम्हाला करायची. मग त्यानंतर तुम्हाला ती पाईपलाईन नेमकी टाकली कुठे हे तुम्हाला माहिती राहणार नाही. कोणाच्यावर सांगताय सीओ कोणाचे फोन उचलत नाही, कलेक्टरांकडे बोलणार, परंतु आता हे जे इंजिनियर आहेत ते आज बंदीपर्यंत आलेले नाही, त्यांची रजा आहे. त्यांना सर आम्ही विचारलं की तुम्ही खड्डे व्यवस्थित दाबा, त्यांनी आम्हाला सांगितलं हमारा काम हम करेंगे, तुम कोण बोलने वाले. आणि त्यांनी खड्डे अजून व्यवस्थित बुजले नाही आमच्याकडे, आणि खड्डे अजून बी बाकी आहेत, पाईपलाईन बी फोडले आहेत, त्यांचे पैसे सुद्धा घेतात ते आमच्याकडनं दोन्ही. माटी विकत येतात ते, आणि आमच्या घरीमध्ये माटी विकत टाकली बी, आम्ही त्यांना सुद्धा बोललो तर ते बोलले ते हमारा काम ये नहीं है, नगरपालिका का काम आहे. आता आम्ही जायचं कोणाला घेऊन माटी विकत घेत आहे सर ते, आणि आम्हाला त्याची काहीतरी पाहिजे. कारण की आम्ही या काही आमच्या एरिया बघितला, आमच्या एरियामध्ये आम्ही 1 किलोमीटर दूर अंतरावर गाड्या लावतोय, इतका रस्ता खराब आहे, आणि त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतोय. आमचे मुलं लहान लहान मुलं आमच्या शाळेत जातात, ते गारामध्ये वापरून जातात, आणि गारात अजून पण किचड आहे आमच्या घरात. पाईपलाईन फुटली ते पण जोडून दिले नाही त्यांनी आम्हाला. पैसे घेऊन पाईपलाईन जोडता येते. चोपडा शहरात ज्या काही भुयारी गटरांचे काम चालू आहे त्या कामांमध्ये जे कोणी ठेकेदार असतील, त्यांचे जे कंट्रॅक्टर इथे त्यांनी जे नेमलेले माणसं आहेत, यांची काम करत असताना पहिले तर जनतेशी किंवा महिलांशी भाषा योग्य नव्हती. कोणी त्यांना विचारलं की वय माती कोरून तुम्ही व्यवस्थित साईडला लावा किंवा काही करा, तर महिलांना अरोच्य भाषेमध्ये दादागिरी करत होते की ते हिंदीमध्ये बोलून सांगत होते की आपको किसने बोला हमको बोलने का. महिलांना शिवगाळ करणं, दादागिरी करणं, हे सर्व गोष्टी ते करत होते. त्यासाठी मी सीओ साहेबांशी बोललो. पहिल्यांदा तर चोपडा नगरपालिकेचे सीओ लोकप्रतिनिधींचे, पार्ट्यांचे अध्यक्षांचे फोन उचलत नाही, ही सर्वात पहिलं खंतची बात आहे. आणि जेव्हा आज आम्ही आलो इथे, आम्हाला सीओ साहेबांकडनं कळालं की मी इथे सुट्टीवर असल्यामुळे आमचे इंजिनियर जे आहेत रणजित पाटील साहेब, हे आपले निवेदन व आपल्या समस्या मांडून घेतील. परंतु आम्ही इथे 10 वाजेपासून आलो आहे, जे शासनाचा टाईम आहे त्या 10 वाजेपासून आल्यानंतर 12:30 वाजेपर्यंत इंजिनियर साहेब आले नव्हते. ते आता आले तर आम्हाला उडवाउडीचे उत्तरं दिले की आम्ही पाहतो तर ठेकेदाराचं काय करणार, म्हणजे काम करतोय का नाही करतोय. याच्यात पहिला विषय हा होता की नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही कामं चालू आहेत त्याच्या व्हिजिटसाठी नगरपालिकेचे जे सीओ आहेत किंवा सीओने नेमलेले इंजिनियर जे आता रणजित पाटील आहेत, जो 2 महिन्यापूर्वी ते आलेले आहेत, यांची एकही व्हिजिट त्या कामावर नाही. त्यामुळे कामाच्या इस्टिमेटमध्ये जे काही काम असेल ते योग्य प्रमाणात होत नाही. सर्व काम हे भुसेमध्ये होतं आहे, आणि त्यातले उपमुख्याधिकारी जे आहेत साहेब, ते सांगत आहेत की भुसेमध्ये उलट काम चांगलं होतं. तर याचे मला साहेबांना विनंती असणार आहे की भुसेमध्ये काम चांगलं होतं, आम्हाला वाढू मिळत नाही. तुम्हाला वाढू मिळत नाही तर मग ठेका तुम्ही कोणत्या पद्धतीने घेतला आहे, तुम्ही शासनाला कळवा की आम्ही काम घेतलेलं आहे, तर आम्हाला वाढूची व्यवस्था करा, शासन तुम्हाला त्याच्यावर मार्ग देईल. पण याचा अर्थ असा नाही की आपण वाढू सांगितली म्हणून भुसा वापरा. मी आजच्या ह्या सर्व गोष्टींच्या महिलांनी त्यांना प्रश्न विचारले. गल्लीमध्ये ते खोदकाम करत असताना पाईपलाईन फोडतायत,
पाईपलाईन फोडल्यानंतर तर महिलांजवळनं ते पाईपलाईन ते फोडतायत आणि महिलांकडनं पैशांची मागणी करून पैसे घेत आहेत. एखादी महिला त्यांना बोलली तर अरोजची भाषा वापरतायत. हे काही योग्य नाही आहे. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते गिरीश भाऊ यांना मी निवेदन देणारच आहे, त्यांच्या कानावर टाकणार आहे. आणि या चोपडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य चंद्रकांत अण्णा सोनवणे साहेब यांना बी मी ही माहिती दिली, काल त्यांच्या PS साहेबांना दिलेली होती. त्यांना तेही हे गोष्टी खपून घेणार नाहीत. कारण की अण्णा साहेबांनी यांना 2 महिन्यापूर्वी असंच काही गेलं होतं, तेव्हा आमदार साहेबांनी यांना स्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्ही ते काम करायला आलेले आहेत, दादागिरी करायला नाही. तरी त्यांनी ते सुद्धा शब्द ऐकला नाही. मी अण्णा साहेबांच्या कानावर बी हा विषय टाकणार आहे. पण आज आम्ही जी चर्चा केली त्यात इथे समाधान झालेले नाही. यांनी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिलेले आहेत. हे कुठे खपणार नाही.